Unit 3.1 Night of the Scorpion. Warming up. Get into pairs and discuss the following with your partners and complete the table. Many people are superstitious. बरेच लोक अंधश्रद्धाळू असतात. This means that they have belief for which they have no logical reason. त्यांचा एक असा विश्वास असतो पण त्याला एक तार्किक असं काही कारण नसतं. An example of superstition is that walking under a ladder brings bad luck. शिडी जर उभी केली असेल, शिडी लावली असेल, त्या खालून चालणं म्हणजेच आपल्या या ठिकाणी दुर्दैवी येतं, बॅड लक असं मानलं जातं. अशी एक श्रद्धा आहे. इन पेअर्स लिस्ट एनी सुपरस्टिशन दॅट यू नो ऑफ. आणि तुम्हाला माहीत असणाऱ्या ज्या काही अंधश्रद्धा असतील समाजातील त्या इथे लिहायच्या. सुपरस्टिशन अँड व्हॉट इट इम्प्लाइज याचा अर्थ. आता स्मॅशिंग अ मिरर, फुटलेला जो आरसा असेल, फुटलेल्या आरशात बाबांनो आपण कधी बघत नाही. त्याचा अर्थ काय काढला जातो? व्हॉट इज इम्प्लाइज ब्रिंग 7 years ऑफ बॅड लक. म्हणजे 7.5 येईल, 7 वर्ष दुःखात जातील, असा एक जो काही समज आहे. म्हणून फुटलेल्या आरशामध्ये बघत नाहीत. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात आपण होतो, काळं मांजर जर रस्त्यानं जात असेल त्याला आपण ओलांडत नाही. म्हणजे ब्लॅक कॅट पाशी की वरवे. तुमच्या रस्त्याच्या जर आडवं जर आलं तर आपला असा एक समज होतो की आपण ज्या कामाला निघालेलो आहे ते आपलं काम होणार नाही. त्याचा अर्थ आपण करतो वर्क विल नॉट बी डन. त्याचबरोबर स्नीजिंग, आपण जर शिंकलो, महत्त्वाचा विषय जर चालला असेल त्याच वेळेला आपणाला जर शिंक आली, हे सुद्धा या ठिकाणी बॅड लकचं लक्षण मानलं जातं. बॅड लक. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेला झाडणे, सायंकाळनंतर फुले तोडणे, नखं कापणे, ही सुद्धा या ठिकाणी अंधश्रद्धेची उदाहरणं आहेत. म्हणजे कटिंग, नेल्स आफ्टर सनसेट, रात्रीच्या वेळेला आपण नखे कापत नाही, कारण आपली अंधश्रद्धा आहे की यामुळे इट ब्रिंग्स बॅड लक. त्याचबरोबर सायंकाळनंतर झाडणे, स्वीपिंग, हाऊस आफ्टर सनसेट. हा पण असाच या ठिकाणी समज आहे की सायंकाळी नंतर या ठिकाणी देवी येते, लक्ष्मी येते, आणि झाडलं तर ती लक्ष्मी निघून जाईल असं या ठिकाणी मानलं जातं. म्हणजे आपली या ठिकाणी गॉडेस
goddess Lakshmi will walk out. म्हणजे असा समज आहे, सायंकाळ नंतर या ठिकाणी घरी लक्ष्मी येते आणि जर या ठिकाणी आपण झाडलं तर लक्ष्मी घरात येणार नाही. जो आपला केर कचरा असेल तो पण आपण बाहेर टाकत नाही ना. पुढचं बी, हा क्वेश्चन नंबर सेकंड. ब्रेनस्टॉर्म. व्हॉट यू नो अबाउट स्कॉर्पियन्स, यूज द पॉईंट्स गिवन बिलो. आता स्कॉर्पियनविषयी तुम्हाला विंचू याविषयी काय माहिती आहे त्याविषयी तुम्ही या ठिकाणी लिहायचं. आता इथं दिलेलं आहे हाऊ दे अटॅक. आता दे हाईड इन द डार्क प्लेस. इट हॅज पॉइझनस टेल. Scorpions they hide in dark place and attack with their poisonous attack with their tail. They hide in the dark place and attack with their tails which have poison. ज्यामध्ये विष असतं त्या विषाच्या शेपटीने ते हल्ला करतात. आता व्हेअर दे लिव्ह. आता इथं सांगितलं त्याप्रमाणे दे लिव्ह इन द डार्क. दे लिव्ह इन डार्क प्लेस. अंधारी जागा असेल तिथे राहतात. आणि सहसा युजली hide under. Usually they hide under rocks, cracks. आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी वेस्टेज जे साहित्य पडलं असतं अशा अडगळीच्या ठिकाणी ते राहत असतात. आणि सहसा आहे ड्राय अँड डॅम्प प्लेस. ड्राय क्लायमेट असेल ड्राय क्लायमेट अशा ठिकाणी ती राहतात. आता देअर ॲपिरन्स जो आहे ना तर ती दिसायला ठिकाणी दिसतात कसे बरे. आता देअर ॲपिरन्स त्यांना बाबांनो 8 पाय असतात. दे हॅव दे हॅव 8 लेग्स. 8 पाय. पुढचा दे हॅव लॉंग टेल. लांब लचक की त्यांना शेपटी असते. त्याबरोबर आपणाला
कलरमध्ये आढळणार वेगवेगळ्या कलरमध्ये इथं दिसतात. येलो, ब्ल्यू, they are found in yellow, blue, green color. नेक्स्ट एनी इन्फॉर्मेशन अबाउट देम. आता इतर माहिती त्यांच्याविषयीची. आता हा जो या ठिकाणी काय स्पेशीज जी आहे ही पॉइझनस स्पेशीज आहे. बघा विषारी, विंचू म्हटलं की आपल्या अंगावर काटा मारतो, साप म्हटलं की तसं, कारण विषारी या ठिकाणी जात. आणि ते कोणत्याही वातावरणामध्ये या ठिकाणी टिकून राहणार आहेत. वाळवंटातही राहतात, दमट वातावरणात या ठिकाणी आपल्या उष्णकटिबंधामध्ये इथं राहतात, डेझर्टमध्ये पण राहतात. आता पहिले तर स्कॉर्पियन्स हे जे आहे ना पॉइझनस स्पेशीज. अशी ही एक विषारी अशी प्रजाती आहे. त्याचबरोबर वर इथं कलर वेगळे सांगितले, तसेच त्याप्रमाणे देर आर व्हरायटी ऑफ स्कॉर्पियन्स. There are variety of scorpions. There are many kinds of scorpions. म्हणजे अनेक आपणाला जातीचे विंचू आढळतात. And they live in extreme temperature and condition also. आपण युनिट 3.1 नाईट ऑफ द स्कॉर्पियन यावरचं वॉर्मिंग अप याचा या ठिकाणी अभ्यास केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप याचा अभ्यास करू.